मी 25 वर्षांची होते, तेव्हा माझ्या पतीचा मृत्यू झाला होता. मला 5 वर्षांची मुलगी होती. जेव्हा माझं दुसरं लग्न झालं, माझा नवरा माझ्या मुलीला खूप मारायचा आणि मी माझ्या मुलीला वाचवायला गेल्यावर तो मलाही मारायचा. त्याने एकदा माझ्या मुलीच्या पायाला चटका दिला. माझी मुलगी खूप घाबरली. ती काहीही बोलायची नाही. एक दिवस रात्री मला काही आवाज आला म्हणून मी धावत गेले. तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या मुलीसोबत तिचेच वडील. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी काय बघत होते? माझे पती माझ्या 4 वर्षाच्या मुलीबरोबर. डोक्यावर आभाळही पडले नव्हते, नाही जमीन दुभंगली होती, पण माझा संसार मोडला होता. मला पाहून माझा नवरा घाबरला. माझी मुलगी खूप रडत होती. हा कसला काळोख होता? हा कोणत्या प्रकारचा गुन्हा होता? माझे पती पटकन खोलीतून बाहेर पडले, पण मी दगडासारखी उभी होते. मला वाटले की मी निर्जीव झाले आहे. माझ्या आतून आत्मा निघून गेला होता. माझे पाय त्यांच्या जागेवरून हलत नव्हते. मी माझे डोळे मिचकावत नव्हते आणि रडतही नव्हते, कारण माझ्या डोळ्यांनी जे पाहिले होते त्याची मी कल्पना करू शकत नव्हते. ही गोष्ट आहे विधवा झाल्यानंतरची. नवऱ्याने डोळे मिटताच सासरच्या मंडळींनीही नजर फिरवली. मला घरातून हकलून दिले. मला पुन्हा वडिलांच्या घरी यावे लागले. माझ्या आईवडिलांनी मला जे सांगितले ती माझ्यासाठी खूप वेदनादायक बाब होती. मी पुन्हा पुन्हा नकार देत होते. माझे आईवडीलही माझ्या दुसऱ्या लग्नासाठी विचारत होते, पण मला या गोष्टीचा आनंद नव्हता. अगदी काही महिन्यांपूर्वी मी एका खूप मोठ्या धक्क्याने खचून गेले होते. किती आनंदी आयुष्य होतं माझं. मोहन माझी खूप काळजी घेत असे, पण एका अपघाताने माझे सर्व काही हिरावून घेतले. माझा पहिला नवरा मोहन माझ्यावर खूप प्रेम करायचा. माझ्यावर जीव ओवाळून टाकायचा. त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मृत्यूने माझं आयुष्य बदलून गेलं होतं. मला एक मुलगी होती जी 4 वर्षांची होती. तीच आता माझं संपूर्ण जग होती. मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या नवऱ्याचा विचारही करू शकत नव्हते. म्हणूनच मी विचार केला होता की मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलीच्या नावावर घालवणार आहे. मी शिकलेली होते. नोकरी करून स्वतःचा व मुलीचा सांभाळ करू शकत होते. पण लोकांच्या बोलण्यामुळे आणि माझ्या वहिनी आणि भावाच्या तिरकस वागणुकीमुळे माझ्या वृद्ध आईवडिलांनी माझ्यासमोर हात जोडले. ते म्हणू लागले, आम्ही दोघं आता म्हातारे झालो आहे. तू अजून तरुण आहेस. आम्ही डोळे मिटले की लोक तुझे जगणे अवघड करून टाकतील. तुझ्यासाठी नाही तर आमच्यासाठी तू दुसरं लग्न कर. तुझी काळजी आम्हाला शांतपणे मरूही देणार नाही. आईच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू, म्हातारपण आणि असहाय्यतेने थरथरणारे हात पाहून मी असहाय्य झाले होते. मी म्हणाले की मी माझ्या मुलीला माझ्याकडे ठेवेन. माझे वडील म्हणाले, हो, रोहनचा यावर काही आक्षेप नाही. माझे लग्न झाले. त्या दिवशी माझे मन अस्वस्थ होते. स्त्रीच्या आयुष्यात दुसरा पुरुष यावा हे खूप धोकादायक आहे. मी माझ्या पहिल्या पतीवर इतके प्रेम केले होते की त्याची जागा कोणी घेऊ शकेल असे मला वाटले नाही. परंतु हे असे जीवन आहे ज्याला जगण्यासाठी आधार आवश्यक आहे. असंच एक नातं मी रोहनशी जोडणार होती. बाई फक्त तडजोडीसाठी दुसरे लग्न करते असे म्हटले तर ते खोटे असेल असे मला वाटत नाही, कारण मी रोहनसोबत तडजोडीचे आयुष्य सुरू करणार होते. मी हलका गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता आणि माझा मेकअप कमीत कमी ठेवला होता. माझी मुलगी पण तयार होती. तिचे सामान मी माझ्यासोबत पॅक केले होते. मी रोहनच्या घरी कोणतीही स्वप्ने न बघता आले होते. तो एकटाच राहायचा. तो एका दुकानात काम करायचा. गरिबीमुळे त्याला कोणी मुलगी देत नव्हते. मी शिकलेली होते. एका शाळेत मुलांना शिकवत होते. आताही मला मुलांना शिकवायचे काम करावं लागणार होतं, तरच त्या घरचे रोजचे खानपण चालणार होतं. मी नवरी बनून बसले होते. माझी मुलगी माझ्याच खोलीत सोफ्यावर झोपली होती. जेव्हा रोहन खोलीत आला तेव्हा माझ्या मनात अशी कोणतीही भावना नव्हती, पण तरीही माझ्या नवऱ्याच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. माझ्याजवळ बसून तो म्हणाला की तुला माझ्या घरी गरिबीचा सामना करावा लागेल, पण तुला माझ्याकडून कधीच त्रास होणार नाही. मी काहीच बोलले नाही. रोहनने मला एक गुलाब दिला. मी तो हसत हसत घेतला. माझं हसू ओसरलं होतं. मला विचित्र वाटत होते. इच्छा असूनही मी रोहनच्या मनातील भावना अनुभवू शकले नाही, जशा भावना माझ्या मनात मोहनसाठी होत्या. माझ्या डोळ्यात ना तसं सुंदर स्वप्न होतं, ना अस्पर्शित भावनांचा सागर. मला फक्त आयुष्याची गाडी पुढे सरकवायची होती. मला असे वाटले की जणू मी एक कठपुतली आहे, जिला हे सर्व करण्यास भाग पडले गेले आहे. एखाद्या कठपुतळीप्रमाणे ते करण्यास भाग पाडले जात आहे. त्याची तार दुसऱ्याच्या हातात असते.
माझ्या भावाची वृत्ती, बहिणीचा वाईट स्वभाव आणि वडिलांची लाचारी यामुळे मी रोहनसमोर बसले होते. मी माझ्या आयुष्यातील 5 वर्षे खूपच छान मोहनसोबत घालवली होती. ते क्षण माझ्यासाठी आयुष्याची सुंदर अनुभूती होते. मोहनने मला कधीच कशाची कमतरता जाणवू दिली नाही. त्यावेळी माझ्या बहिणी आणि भाऊ माझा पुढे पुढे करत असत, कारण मी त्यांच्यासाठी खूप गिफ्ट घेऊन जायची. आणि आता मी नशिबाने मजबूर होऊन त्यांच्या घरी गेले होते. माझं आणि माझ्या पोरीचं त्यांना ओवाटू लागलं होतं. रोहनच्या घरी माझी पहिली भेट झाली ती म्हणजे माझी गरिबी होती. गुलाबाचं फूल माझ्या हातात देऊन तो जरा अवघडतच बोलू लागला की मौल्यवान वस्तू तुला देणे इतके पैसे माझ्याकडे नाहीत. त्याचे दुःख दूर करण्यासाठी मी त्याला म्हणाले, हेही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. त्यावेळी मी फक्त हे शब्द असेच उच्चारले होते, नाहीतर मोहनच्या नावानेच अजूनही माझे हृदय धडधडत होते. माझे बोलणे ऐकून रोहन खुश झाला. मग उठून सोफ्यावर गेला. माझ्या मुलीला घेऊन बेडवर ठेवले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. ती त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि त्याला लग्नाबाबत खूप इच्छा असतील, मग तो पूजाला माझ्याजवळ का झोपायला लावत होता? ही मुलगी छोटी गुडिया आहे, असे रोहन बोलू लागला. रात्री तिचे डोळे उघडले तर ती तुला शोधेल. तू तिला तुझ्याजवळ झोपव, मी सोफ्यावर झोपायला जातो. रोहनच्या बोलण्याने मला खूप आश्चर्य वाटले. मलाही आनंद झाला की तो माझ्या मुलीचा विचार करत आहे. मला रोहनचा विचार करायला लावणारी ही पहिली गोष्ट होती. दुसऱ्या दिवशी रोहन त्याच्या दुकानात गेला. मी घरची कामे करू लागले. माझ्याकडे पैसे होते, घरी राशन काहीही नव्हते. मी स्वतःच्या पैशाने रेशन आणले, स्वयंपाक केला, घर स्वच्छ केले. रोहन घरी आल्यावर त्याने माझी मुलगी पूजासाठी अनेक वस्तू आणल्या होत्या. पूजा खूप खुश झाली होती. घर स्वच्छ पाहून तो मला म्हणाला की तू तर माझे घर छानच सजवले आहेस. आम्ही एकत्र जेवण केले. मग आमच्यात असं ठरलं की मी शाळेतून परत येत नाही तोपर्यंत रोहन घरीच थांबायचा. पूजा थोडी अशक्त होती, ती बोलायलाही कचरायची. म्हणूनच मी तिला शाळेत पाठवले नाही आणि आता ती एकटी राहू शकत नव्हती किंवा मला मुलांना शाळेत आणण्याची परवानगी नव्हती. रोहनने लगेच होकार दिला. मला दुपारी 1:30 नंतरच दुकानात काम असते, असे तो सांगू लागला. तू घरी आल्यावर मी कामावर जाईल. पूजाच्या बाजूने मला आराम मिळाला. रोहनला पूजा खूप आवडायची. ती सुद्धा त्याच्याबरोबर लवकरच मिसळली. ती त्याला पप्पा पप्पा म्हणू लागली. मला आनंद झाला की माझी मुलगी तिच्या वडिलांचे प्रेम गमावणार नाही, परंतु कदाचित ती माझ्या बुद्धीची कमतरता होती. रोहन मला दर आठवड्याला माझ्या माहेरच्या घरी घेऊन जायचा. माझ्या कुटुंबियांसोबतही तो खूप चांगला होता. तो त्यांचा खरा मुलगा असल्याप्रमाणे माझ्या आईवडिलांची आपुलकी दाखवायचा. माझे वडील मला म्हणाले, रोहन किती चांगला आहे ते बघितले ना, तू उगाच अस्वस्थ होत होतीस. आता मला पण वाटायला लागलं होतं की मी उगाचच काळजी करत होते. आता मी थकून घरी यायची तेव्हा माझी मुलगी मला आनंदी वाटायची. रोहन तिला टॉफी आणि चॉकलेट आणि अजूनही खूप काही आणायचा बाजारातून. मी येताच जेवण बनवायला लागायची. रोहन त्याच्या दुकानात जात होता. असाच वेळ जात होता. एकदा घरी आले तर पूजा घाबरून बसली होती. मला पाहताच तिने मला मिठी मारली. मी पूजाला विचारले, काय झाले? ती काहीच बोलली नाही. तिला भीती वाटली म्हणून ती रडू लागली. रोहनला विचारल्यावर तो हसायला लागला. ती टीव्हीवर कार्टून पाहत असल्याचे सांगितले. हॉरर फिल्मचा सीन आल्यावर ती घाबरायला लागली, असे म्हणत त्याने पूजाला आपल्या मांडीवर घेतले. म्हणू लागला की तुझी आई थकली आहे, तू तिला का त्रास देतेस? माझ्याकडे ये, मी तुला कार्टून दाखवतो. मी खूप थकले होते आणि आता मला स्वयंपाक पण बनवायचा होता. आता जेव्हा कधी घरी परतायची तेव्हा मला पूजाच्या चेहऱ्यावर भीती दिसायची. सध्या मी तिच्यामुळे काहीच बोलू शकत नव्हते की माझ्यासमोर आणखी एक समस्या आली. ती म्हणजे रोहनची नोकरी गेली. आता घराचा खर्च उचलणे कठीण होते. आता मी ट्युशन सेंटरमध्येही जात होते. मी शाळेतून घरी परतायची, पूजाला पटकन जेवू घालायची, घरची कामे करायची आणि ट्युशन सेंटरला जायची, कारण रोहन आता बहुतेक वेळ घरी घालवत असे. संध्याकाळी थकून घरी परतल्यावर रोहन मला चहा करून द्यायचा. घरही साफ करत होता तो. घरच्या परिस्थितीमुळे मी थकून गेले होते. माझे लक्ष पूजाकडे राहिले नव्हते. माझी मुलगी आता पूर्वीपेक्षा अशक्त वाटत होती. थोड्याशा आवाजाने ती घाबरत होती. एकदा मी पूजाला अंघोळ घालत असताना तिच्या अंगावरील खुणा पाहून अस्वस्थ झाले. तिच्या उजव्या पायावर जखमा होत्या. मी पूजाला विचारले तर तिचा रंग उडू लागला. मग ती एकदम खराब मूडमध्ये मान हलवू लागली. काही झाले नाही, मी खेळताना पडले आहे.
तिच्या बोलण्यावर मी अस्वस्थ झाले. मी रोहनला विचारले, तू पूजाची काळजी का घेत नाहीस? तिला खूप दुखापत झाली आहे. रोहन, बघ किती खोल दुखापत आहे. माझे बोलणे ऐकून रोहनला धक्काच बसला. मग तो सावधपणे म्हणाला, ती लहान आहे. ती दिवसभर खेळत असते. तिला दुखापत झाली असेल. मी तिची खूप काळजी घेतो. परंतु तुझा कधीही माझ्यावर विश्वास नसतो. मी पूजाची कितीही काळजी घेतली तरी तू मला सावत्र बापच मानशील. मी म्हणाले, काही हरकत नाही. मलाच लाज वाटली. हे खरे होते, तो दिवसभर पूजाची काळजी घेत असे. माझ्याकडे वेळ नव्हता. एक दिवस मी कोचिंग शिकवायला गेले. तेव्हा माझी डोकेदुखी सुरू झाली. वेदना इतकी वाढली की मला घरी परतावे लागले. घराच्या दाराची एक चावी माझ्याकडे होती. मी दार उघडून आत शिरले. तेव्हा मला खोलीतून पूजाच्या ओरडण्याचा आवाज आला आणि रोहन तिला ओरडत होता. तो पूजाला वारंवार गप्प बसायला सांगत होता. रोहनचा आवाज ऐकून मला आश्चर्य वाटले. खोलीच्या दारापाशी पोहोचल्यावर मी एक दरवाजा थोडासा उघडला. आतमध्ये जे दृश्य माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं, माझा जीव जायला झाला. रोहन माझ्या मुलीसोबत. मला पाहून रोहन घाबरला. मी तशीच उभी होते, जणू मी दगड झाले. तो पटकन खोलीतून निघून गेला. माझी मुलगी हिसकी देत रडत होती. मी हळूहळू पावलं टाकत पूजाजवळ पोहोचले आणि कशी तरी बेडवर बसले. माझी मुलगी माझ्या छातीला मिठी मारून रडू लागली. आता मला पूजाच्या गप्प राहण्याचे कारण समजले होते. ती का घाबरत होती सगळे माझ्या लक्षात आले. रोहनने तिला हरास केले होते. तो त्या निष्पाप मुलीसोबत जे वाईट कृत्य करतोय ते मला सांगू नये म्हणून तिला ओरडत असे. भीती दाखवत होता. एकतर ती आधीच खूप अशक्त होती आणि ती तर बोलायची. मला आठवले की तिचे खरे वडील हयात असताना ते आपल्या मुलीच्या उपचारासाठी कसे हिंडायचे. माझ्या मुलीसाठी त्यांनी खूप त्रास सहन केला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी पूजाला छातीशी घट्ट मिठी मारली. ती वर्षाची मुलगी होती. ती फक्त 4 वर्षांची होती. हा कसला राक्षसीपणा? अशी कोणती इच्छा आहे जी तुम्हाला इतके आंधळे करते की एका निष्पाप चिमुरडीचीही दया आली नाही? मी पूजाला शांत केले. तिला जेवण दिले आणि झोपवले. रोहन रात्री उशिरा घरी परतला. पण तो इतका निर्लज्ज होता की त्याने केलेल्या कृत्याची त्याला अजिबात लाज वाटत नव्हती. मला एवढा राग आला होता की मला शक्य असते तर मी त्याचा जीव घेतला असता. मी त्याची कॉलर पकडली. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? निष्पाप मुलीसोबत असे कृत्य करून तू माणूस आहे की जनावर? मी ओरडून बोलत होते. मला इतका राग आला होता की मी रोहनला मारले असते. मी म्हणाले, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत यंत्राप्रमाणे काम करते तुझे घर चालवायला आणि तू माझ्या निरागस चिमुरडीसोबत. त्याने त्याच्या कॉलरवरून माझा हात झिटकारला. तुझ्या नजरेत हे चुकीचे आहे. मी असे काही केले नाही. तुझ्या मुलीच्या पाठीत दुखत होते, त्यामुळे तिला दुखापत तर झाली नाही ना हे पाहण्याचा मी प्रयत्न करत होतो. ती रडत होती म्हणून मी तिला ओरडत होतो. पण तू नेहमी असाच विचार करते कारण मी सावत्र बाप आहे ना. मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मी दुसऱ्याच दिवशी वडिलांकडे गेले. त्याची सर्व कृती आईवडिलांना सांगितली. वडील रोहनशी बोलले तेव्हा त्यांनी सर्व काही नाकारले. तो म्हणू लागला की तुमची मुलगी चुकीचा विचार करत आहे. कळत नाही का माझ्या वडिलांना माझे शब्द खोटे वाटले आणि मला म्हणाले तुझा गैरसमज झाला आहे असे रोहनबद्दल बोलू लागले. मी म्हणाले, पप्पा, मी एक आई आहे. मी एक स्त्री आहे. माझा गैरसमज झाला नाही. माझी वहिनी म्हणू लागली की तुला स्वतःला त्याच्यासोबत राहायचं नाही म्हणूनच तू अशी सबब करत आहे. माझ्या घरच्यांची तो आजवर ज्या प्रकारे वागत होता त्यामुळे त्याचंच सत्य त्यांनाही वाटू लागलं होतं. माझ्या भावालाही मी चुकीची वाटत होते. तो म्हणू लागला की आमचीच चूक आहे. लग्नानंतर आम्ही तुला छान समजावले असते की आमच्या आशेवर आता राहू नकोस. चांगला नवरा तुला चुकीचा वाटत आहे. तुझे सामान उचल आणि निघून जा इथून. परत इथं पाऊल टाकू नको. रोहन चांगला असो वा वाईट, ते घर तुझं शेवटचं आहे. तू जग किंवा मर, पण इथे परत येऊ नको. माझ्या भावाकडे बघून मी म्हणाले की देवाने तुला पण मुली दिल्या आहेत. माझ्या मुलीसोबत जे काही झाले तेच तुझ्या मुलीच्या बाबतीत घडले तरी तू असंच म्हणशील का? हे मी बोलल्याबरोबर माझा भाऊ गप्प झाला. पण माझ्या वहिनीला राग आला. ती म्हणू लागली, फालतू बोलणं बंद कर आणि निघ इथून. आजही माझे वडील मान खाली घालून बसले होते. मला समजले की ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या हातून असहाय्य आहे. म्हणून मला रोहनच्या घरी परत जावे लागले. आता तो आणखीनच धाडसी झालेला होता. मी नोकरीला नकार दिल्यावर तो मला खडसावून म्हणाला, काहीही बोलू नकोस. पूर्वी ज्या पद्धतीने घर चालत होते आता तसंच चालेल. या घराशिवाय तुझ्याकडे दुसरी जागा आहे का? कदाचित त्याने माझ्या भावाचे सर्व बोलणे ऐकले असेल.
म्हणून त्याने मला त्याचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती. मी आता पूजाला सोबत घेऊन जात होते. एकदा मला खूप ताप आला म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. त्यावेळी रोहन घरी नव्हता. पूजा कार्टून पाहत होती. माझी मजबुरी अशी होती की मला स्वतःला सांभाळता येत नव्हते. आता मी पूजाला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हती, म्हणून मी तिला घरी ठेवले. मात्र मी औषध घेऊन परत आली तेव्हा रोहन घरी आला होता. त्याने माझ्या मुलीला टार्गेट केले होते. तिचे हातपाय बांधले होते. तिचे दुःख पाहून माझं मन तुटलं. आजारी असूनही मी झटपट पावलं टाकत त्याच्याकडे आले. तो तिला सांगत होता, आईसमोर तोंड उघडले तर बघ मी काय करतो तुझ्याशी. रोहनला माझ्या येण्याची चाहूल लागली नाही की मी त्याच्या समोर आहे. मी त्याच्याजवळ आले आणि त्याच्याशी भांडू लागले की तो माझ्या मुलीजवळ का आला. माझी मुलगी वेदनेने ओरडत होती. तिला त्रास होत होता. रोहनला कदाचित काहीतरी वेड लागले होते. त्याने मला खूप मारले. माझे भान हरवले होते. तेव्हा तो बाहेर गेला. तापामुळे मी आधीच अशक्त होते. त्यावेळी झालेल्या मारहाणीमुळे मी पूर्णपणे निर्जीव झाले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या माहेरच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले होते. माझ्यासाठी एकच मार्ग उरला होता. रोहनच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवायची होती. मी माझ्या पर्समधून फोन काढला आणि पोलीस स्टेशनला फोन केला. काही वेळात पोलीस पोहोचले. रोहन दुसऱ्या खोलीत बसला होता. मी पोलिसांपासून काहीही लपवले नाही. माझी आणि माझ्या मुलीची अवस्था पाहून त्यांनी रोहनविरुद्ध FIR दाखल केला होता. मला माहीत होते की मलाच माझी लढाई लढायची आहे. पोलिसांनी रोहनला अटक करून घेऊन गेले होते. मी स्वतःला सावरले असते, पण ही गोष्ट माझी नव्हती तर माझ्या मुलीची होती. रोहनवर गुन्हा दाखल केला. कोर्टातही मी रोहनच्या सगळ्या वाईट गोष्टी सांगितल्या. माझ्या मुलीच्या अंगावरील जखमा दाखवल्या. रोहनला शिक्षा झाली होती. माझे वडील आणि भाऊ मला घ्यायला आले, पण मी त्यांच्यासोबत जायला नकार दिला. मी एक खोली भाड्याने घेतली आणि तिथे राहू लागले. मला माझ्या भावाचा आणि वडिलांचा राग आला की मुलीचं लग्न करून दिल्यावर परत तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ती कोणत्या परिस्थितीत आहे हे पाहायचे नव्हते, तर बिना चौकशीशिवाय तिचे लग्न करू नका. न जाणो रोहनसारखे किती राक्षस मानवी रूपात आपल्या जगात बसले आहेत, ज्यांना निष्पाप मुलींचीही कीव येत नाही. रोहन हा एक खूप नालायक व्यक्ती होता. त्याला लहान मुलींची शिकार करण्यात मजा येत असे. त्याचे आईवडील लहान वयातच वारले होते. त्याच्या काकांनी त्याला एका दुकानात नोकरीला लावले. तिथे तो एकटाच होता. बाकी सगळी मुलं तरुण होती. त्यांच्यासोबत बसून जुगार खेळत आणि घाणेरडे व्हिडिओ पाहत तो लवकरच वयात आला होता. मात्र गरिबीमुळे लग्न होऊ शकले नाही. ती मुले त्याला दुकानात घेऊन जायची आणि रात्री दुकानाला बाहेरून कुलूप लावून मुलींना वासनेपोटी लक्ष करायचे. त्यानंतर तिचा मृत्यू झाला की रात्रीच्या अंधारात ते तिला डस्टबिनमध्ये किंवा कुठेतरी फेकून देत असत. हे सर्व पाहून रोहन पहिल्यांदा घाबरला होता, पण नंतर तो स्वतःच या चुकीच्या कृत्यात अडकला. मग त्याला या पापाची अशी नशा चढली होती. त्याला स्वतःच्या लहान मुलीची दया आली नाही. तो माझ्या फारसा जवळ येत नव्हता, कारण त्याच्या नजरेत मी वापरलेली स्त्री होते. पूजा त्याच्यासाठी जास्त आनंद देणारी होती. माझ्या पोरीवर जबरदस्ती करण्यात त्याला आनंद वाटत असे. रिमांड दरम्यान त्याने सर्व काही पोलिसांना सांगितले की पोरींवर जबरदस्ती करण्यात त्याला आनंद वाटत असे. रिमांड दरम्यान त्याने या सर्व गोष्टी पोलिसांना सांगितल्या होत्या. आता मी माझ्या एकाच खोलीच्या घरात ट्युशन सेंटर उघडून मुलींना शिकवू लागले होते आणि माझ्या घराचा खर्च उचलत होते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.